निघालो जायचं आपल्याला वालिमिंगला बरं का. आता आमचा मित्र परममित्र निलेश आलाय गाडी घेऊन मला न्यायला वालिमिंगला बरं का. आपण बघू शकता आपण 3 व्हीलरवर चाललेलो आहे. दिशेनं खूप जोरात पडतं असं आमच्या खंडोप्पाने आम्हाला सांगितलं बरं का. का तर ते तिथे पाणी दिल्या त्या दिवशी आम्ही चाललोय नेहमी जाता तिकडे आंबेवरती आंबेघरच्या साईडला चाललेलो आहे मित्रांनो. आणि हा आंबेघरचा असं बघण्यासारखं आहे. जगाला कोयना नाही म्हणून तुम्ही बघू शकता मित्रांनो. हेच ते गुरेघर धरण आहे. या गुरेघर धरणाचं पाणी आपल्या मोरणा नदीला येताना हे मोरणा नदीच्या कोयनेला येऊन मिळतं. हेच ते गुरेघर धरण याच ठिकाणी आज आपण चाललो. आणि इथंच वरती वाल्मिकला जायला रस्ता आहे आणि थोड्याच्या अंतरावर राहिलेलं आहे. वरती टेक दिसते याच्यावरतीच पायशी पाणेर आहे आणि तिथूनच आपल्याला रस्ता एक 6 किलोमीटर राहणार आहे. तिथून 6-7 किलोमीटर वाल्मिक या दिशेनं वाल्मिकच्या दिशेनं मी चाललेलो आहे. तुम्ही बघू शकता किती संत गतीनं पाणी वाहते. झूम कॅमेरा केला मित्रांनो. खूप असं लांब मोठा सरोवर आहे आणि याचं नाव आहे गुरेघर धरण. आता तुम्ही बघू शकता बरोबर गुरेघर धरणाच्या बरोबरच वरच्या रस्त्याच्या कडेला उभा आहे मी मित्रांनो. तर हा मित्रांनो बघू शकता हा जलाशय जो दिसतोय. तुम्ही बघू शकता आता आम्ही गुरेघरवरून निघालो ना. आता वाल्मिकच्या दिशेने चालले. हा कच्चा रोड आहे. कच्च्या रोडच्या दिशेने चालल्यामुळे आता थोडासा टिबलची टायमिंग बघा. थोडासा रस्ता कच्चा असलं तरी पण देवाला जायचं असतं. ज्याच्या मनात इच्छा असते त्याला बरोबर घेऊन देवी देण्यात हवामान सर्व मित्रांनी देण्यात हवं. देवी मनोभाव इच्छा असते त्याला देव बरोबर घेऊन जातो आणि घरापर्यंत परत आम्ही घेऊन पण सोडतो. फक्त पाहिजे त्याच्याबरोबर पोहोचायचं. तर चला तिकडं पान तुम्ही बघू शकता असा प्युअर कच्चा रोड आहे बरं का वाल्मिकला जायला. आणि अडचणीच्या पुढच्या जी पुढे समोर एक गाडी चालली मित्रांनो बघू शकता. ती पण जे आमचे कोण नातेवाईक नाही कोण नाही त्या माणसानं आमच्यासाठी गाडी उभी करून येतात का पाठीमागून बघत उभा राहिला तर बराच वेळ. पण याला म्हणायचं खरी माणूस ज्या माणुसकीची आपण शोधत आहे हा ही तरी आता तुम्हाला समोर दिसतो आमच्या माणूस.
अरण्य असतं. खूप असा जंगली इलाका बघू शकता. लोक वाल्मिकाचं लोक येतात तिकडे देवाचं. जर आपण या जंगलात जायचं आहे देवाच्या दिशेने चालू. आता आपण इकडे जायचं. तुम्ही मित्रांनो बघू शकता आता जस्ट आम्ही वाल्मिक मंदिराजवळ पोचलेलो आहे. असाच नजारा मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला होता. आपल्या भैरवनाथाचा, पाटरवाडीच्या भैरवनाथाचा असं सेम आहे. फक्त एवढी झाडी नाही त्याच्याजवळ. जितके आपण बघू शकता खूप असं जंगल आहे या साईडला. हे वाल्मिकाच्या डोंगरावरती, वाल्मिक ऋषीच्या डोंगरावरती आलो आहे. मी तर वाल्मिक ऋषींचं स्थान होतं ते पहिले जे वाल्मिक ऋषी म्हटले जातात. हेच ते वाल्मिक ऋषीचं मंदिर आहे. आणि याच ठिकाणी वाल्मिक ऋषींच्या मंदिराच्या द्वारावरती आलेलं आहे आणि दर्शन घेऊन मी मित्रांनो आज चाललेलं आहे. तर चला मित्रांनो आपण दर्शन घेऊया. आणि अशा दर्शन घेऊन मी मंदिरात एंट्री घेतो मित्रांनो. खूप छान असं मंदिर आहे. पुरातन काळातलं मंदिर होतं पण त्याला आता मॉडिफिकेशन करून लोकांनी नवीन केलेलं आहे त्याला. चला आपण आता दर्शन घेऊया. हे जुन्या काळातलं मंदिर होतं फक्त मॉडिफिकेशन केलं मंदिराला. सिद्धेश्वर. आणि बरोबर 9 वाजलं. 9ला पावणे 9 वाजले तसे. आणि ह्या जुन्या काळातलं देवस्थान आहे वाल्मिक ऋषींचं. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तुम्ही बघू शकता हे वाल्मिक ऋषीनं लिहिलेलं रामायण हे दोन्ही आहेत. याच ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रानं त्यांना आशीर्वाद दिला आहे वाल्मिक ऋषींना. तुम्ही बघू शकता मित्रांनो. आणि हेच ते वाल्मिक ऋषी आहेत ज्यांनी हे रामायण लिहिलं. जे आज आपण रामायण बघतो, वाचतो किंवा टी व्हीवर आपल्याला दाखवलं जातं, हेच ते रामायण याच या वाल्मिक ऋषीने लिहिलेलं आहे बरं का. आणि आज यांच्याच दर्शनासाठी खास आपण आलेलं आहे. आणि खूप असा सुंदर मंदिर आहे बघण्यासारखं. आजूबाजूचा परिसर मी मित्रांनो तुम्हाला दाखवला आहे मंदिराच्या. नतमस्तक होतो वाल्मिक ऋषींच्या पुढे. या ठिकाणी बघू शकता एक महारुद्र आहेत बरं. महारुद्र आहे बाबला कलरमध्ये त्यांना केलेलं आहे.